सर्व भाविक आणि सज्जन समर्थ सेवेकरी, आज गुरुवारचा दिवस. सकाळी भोपाळीनंतर आपण सामुदायिक या कलियुगाचे सर्वासर्व आणि या विश्वाचे चालक, पालक आणि मालक भगवान स्वामी महाराज यांच्या स्वामी चरित्राचा श्रवणाचा, मननाचा, चिंतनाचा आणि पठनाचा आपण लाभ घेतलेला आहे. या भूमीत येणारे मुळातच भाग्यवान असतात आणि या भाग्यवंतांना स्वामींची सेवा मिळणं किंवा स्वामी सेवा करण्यास स्वामीच प्रवृत्त करत असतात आणि त्यानुसार जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, संकट यावर मात करण्याला तो स्वामींचा आशीर्वाद पुरेसा आहे. म्हणून आपण स्वामी चरित्र सारामृत या चैत्र महिन्यात जो 108 पारायण करेल त्याला कुठल्याही समस्या स्वामी निर्माण होऊ देणार नाहीत. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या स्वामी नवरात्राच्या निमित्तानं कालच्या पंधरवाड्यात आपण 3 नवरात्र केली. रामनवरात्र, देवी नवरात्र, हनुमान नवरात्र आणि पाडव्याच्या बीजेपासून सुरू होणारं स्वामींचं नवरात्र. आपण उद्यापासून त्याचं स्वरूप अखंड जप, यज्ञ आणि नामसप्ताहात रूपांतर करत आहोत. गेली अनेक दशकं आणि शतकं या कार्यकालात, या नवरात्राच्या स्वामींच्या काळामध्ये स्वामी चरित्र वाचण्यावर जास्तीत जास्त भर दिला जातो. म्हणून आपण भाग्यवान आहात आणि त्यानुसार आपण उद्या 22 एप्रिल ते 28 एप्रिल या कार्यकालात स्वामी नामजप यज्ञ नाम सप्ताहामध्ये स्थानिक पातळीवर तथा साप्ताहिक केंद्र असेल, दैनिक सेवा केंद्र असेल, ते राज्यातलं असेल, देशातलं असेल किंवा इतर जगातलं असेल, त्या ठिकाणी वेळा आणि पद्धत एकच आहे. परंतु सध्या ऊन खूप असल्यामुळं विदर्भात अन्यत्र पारा 44 ओलांडलेला आहे आणि या अतिउष्णतेमुळं भाविकांना उष्णतेचा उपद्रव होऊ नये म्हणून आपण पहाटे सकाळी 6 ते 8 भोपाळीपूर्वी सारे यज्ञयाग जर आपण त्याची पूर्तता केली तर उष्णतेपासून आपलं संरक्षण हा होईल. पण पहिला मुद्दा. म्हणून शहर विभाग असो की ग्रामीण विभाग असो, ज्यांच्यामध्ये ऐक्य आहे, संघटन आहे, यांना ते शक्य आहे. म्हणून त्यांनी आज त्वरा करून ग्रामदैवतांना निमंत्रण द्यावं. कसं आणि कोणतं? कुठल्याही गावात जर अखंड यज्ञ नामसप्ताह घ्यायचा असेल तर स्थानिक ग्रामदैवत जी प्रमुख आहेत त्यांची यादी करावी आणि आज त्यांना एक हार, नारळ, खडीसाखर त्यांना सन्मानित करावं आणि त्यांना विनंती करावी, आम्ही आपल्या गावामध्ये स्वामींचा नामसप्ताह करत आहोत, त्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे. मागायचा आशीर्वाद. आणि त्या आशीर्वादामुळं अखंड जप यज्ञ नाम सप्ताह अत्यंत सुलभपणे आणि सुविध्यपणे करण्याला आशीर्वाद पुरेसा आहे. म्हणून आपण या पद्धतीनं यावेळी उष्णतेमुळं थोडं रचनेत आरत्यांमध्ये बदल न करता यागांमध्ये आपण थोडीशी मागे पुढे केलेलं आहे. यज्ञ आधी करायचे, नंतर भोपाळी होईल, नंतर भोपाळीनंतर सामुदायिक श्री गुरुचरित्र वाचनाचं पठन, मनन, चिंतन होईल. प्रातिनिधिक स्वरूपात गुरुचरित्र हवनयुक्त केलं जातं, भागवत हवनयुक्त केलं जातं, नवनाथ हवनयुक्त केलं जातं. या पूर्व परंपरेनुसार आपणाला ते करावं लागणार आहे, परंपरेनुसार. आणि अशा पद्धतीनं जर आपण त्रिकाल आरत्यांच्या वेळा त्याच राहतील,
गुरुचरित्राची वेळ तीच राहील, परंतु खूप उष्णता असल्यामुळं 11 ते 4 हा जो कालावधी आहे हा प्रचंड उष्णतेचा आहे आणि यामध्ये आपणाला जास्तीत जास्त वैयक्तिक स्वामी चरित्र किंवा अब्जचंडी अंतर्गत जे आपण सेवा करत आहोत त्या करण्याला वैयक्तिक आपणाला वेळ मिळणार आहे, त्याची कृपया आपण नोंद घ्यावी. आज नवनारायणांपैकी मच्छिंद्रनाथांचा उत्सव आहे तथा महत्त्वाचा दिवस आहे. पुण्यतिथी म्हणता येणार नाही कारण ते चिरंजीव आहेत. चिरंजीव लोकांना पुण्यतिथी नसते. जशी स्वामींना पुण्यतिथी नाही तशी हनुमंतांना नाही, सप्तचिरंजीवांना नाही आणि नवनारायणांना नाही, परंतु त्यांचा आज उत्सव स्मरण दिन आहे आणि त्यानिमित्तानं आज आपणाला एक दिवसीय नवनाथ वाचण्याला मुभा आहे फावल्या वेळात. म्हणून ज्यांना वेळ आहे त्यांनी यज्ञभूमीत फावल्या वेळात आपला जो छोटा नवनाथ आहे त्यांनी त्याचं पठन वाचन करण्याला हरकत नाही. त्याचबरोबर विवाह संस्कार विभागात आयोजित सर्व जाती धर्मीय वधूवर परिचय मेळावे, आपण इथे प्रति गुरुवार रविवार परिचय मेळावे घेतोच, पण 1 मे आणि 8 मे रोजी अनुक्रमे 1 मे पुणे आणि 8 मे परभणीला मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय आपण वधूवर परिचय मेळावे घेत आहोत, त्याची कृपया आपण नोंद घ्यावी. अखंड जप नामसप्ताहात वेळोवेळी आपणाला काही सूचना देण्यात येते, त्या सूचनांचं कृपया आपण पालन करावं. आपल्या मुद्रण साहित्याद्वारा तथा प्रकाशन होणाऱ्या साहित्यातून 7 दिवसात स्वतःला यज्ञ कसा करता यावा म्हणून परवाच 16 तारखेच्या मीटिंगला सत्संगाला अखंड जप यज्ञ नाम सप्ताहासह प्रत्येकाला यज्ञ करता यावा अशी सोपी सुविधा सर्वांपर्यंत त्या ग्रंथानं पोचवलेली आहे, त्याचं प्रकाशन झालेलं आहे. ज्यांना तो ग्रंथ उपलब्ध हवा आहे ते याज्ञिकी होऊ शकते. एकच मंडल मांडून 9 कलश स्थापन करून नवग्रहादी देवता एकाच व्यासपीठावर आपणाला सन्मानित करता येतात. म्हणजे आपला वेळ वाचणार आहे, श्रम वाचणार आहे, महत्त्वाचे तात्विक मुद्दे एकत्र येणार आहेत आणि सारे नवग्रह जर एकत्र आले तर आकाशमंडल खगोलशास्त्र हे आपणाला समजल्याशिवाय राहणार नाही विज्ञानाच्या धर्तीवर. म्हणून विज्ञान आणि अध्यात्म या बाबी आपण समजावून घेऊन भविष्य काळात खूप कर्मकांड करण्यात जो आपला वेळ जातो तो आपला वाचेल आणि या कार्यातून ज्ञानपीठातून आपलं ज्ञान अधिकाधिक ऊर्जित अवस्थेत येईल, हा त्यामागचा मुद्दा आहे. असो तर अशा पद्धतीनं आपण अखंड जप यज्ञनाम सप्ताहाचं प्रयोजन करत आहोत. पैकी दत्तधामांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात अखंड जप यज्ञ नाम सप्ताह 24 तासाचे घेत आहोत. त्यामध्ये श्री क्षेत्र गुरुपीठ त्र्यंबकेश्वर असेल, गाणगापूर असेल, कोरवपूर, पिठापूर आणि नरसोबाची वाडी असेल. ज्या भाविकांना आजच्या आज पोचणं शक्य आहे त्यांनी गाणगापूर गाठावं, पिठापूर गाठावं, वाडी गाठावं अथवा त्र्यंबकेश्वरला. स्थानिक लोकांनी या पद्धतीनं या वेळा पाळून स्वतःचा निर्णय न घेता सामुदायिक निर्णय घेऊन यामध्ये सहभाग घ्यावा आणि सर्व समावेशक या सर्व बाबी आपण जनतेपर्यंत लोकशाही पद्धतीत हे काम करावं, हे कळकळीचं निवेदन आहे. पैकी या 7 दिवसामध्ये असंख्य सेवेकरी ग्राम अभियान राबवणार आहे. गुरुचरित्र वाचन झालं की त्या गावागावांमध्ये सेवेकरी जोडो, का तर आगामी येणाऱ्या मे महिन्यात परमपूज्य दादांची शताब्दी सोहळा
जन्मशताब्दी सोहळा आयोजित केलेला आहे. या कोरोनामुळं फारसं काम आपणाला करता आलं नाही, परंतु आहे त्या वेळेत आपण प्रत्येकानं 100 सेवेकरी घडवायचे आहेत. त्या 100 लोकांना स्वामी चरित्राचं महत्त्व, पंचमहायज्ञाचं महत्त्व, दैनंदिन सेवेचं महत्त्व, सातत्य टिकवण्याचं महत्त्व आपण समजून सांगणं याला ग्राम अभियान म्हणतात. आणि ग्राम अभियानाची जी 18 अंग आहेत ती आपण यापुढे समजून घेणार आहोत. त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षण आहे. पैकी आज गुरुजन प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. नवी पिढी घडवणे, त्यांना सन्मार्गाला लावणे, त्यांच्या मनातील द्वैत घालवणे आणि ते आई वडिलांचं थोरा मोठ्यांचे आज्ञाधारक बनवणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज 20 वर्षानंतर ज्याला जनरेशन गॅप म्हणतात ती परिस्थिती पोकळी निर्माण झालेली आहे. जुनी मतं आणि नवी मतं त्यात फार मोठी विसंगती आहे. ही घालवायची असेल तर अंतःकरणावर संस्कार केल्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून कोवळ्या मनावर संस्कार रुजवण्याची भविष्य काळाला नितांत जरूर आहे. म्हणून या गुरुजनांनी आपली कंबर कसून सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचे मेळावे ते घेत आहेत. त्यात कृपया आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढीच माफक अपेक्षा आहे. दुसरा विभाग प्रश्न उत्तर आहे. या विभागात काम करणाऱ्या प्रतिनिधींनी एक व्रत घेतलेलं आहे की दुःखित माणसांचे अश्रू पुसून त्याला हसत पाठवायचं. त्यांनी आपला परिचय द्यावा. आज हा उपक्रम दिवसभर चालणार आहे. त्यात आपण सर्वांनी कृपया सहानुभूतीपूर्वक लक्ष घालावं. तर पुढचा विभाग विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले आहेत. मुलामुलींची विवाह वेळेत व्हावी, नेटकी व्हावी, जीवनामध्ये कुठली कटुता, किंतु परंतु तथा फारकती, घटस्फोट असे वेळ येऊ नये म्हणून जे पाऊल उचललेलं आहे या विभागानं ते अत्यंत गौरवास्पद आहे. का गेल्या 70 वर्षात आज तगायत या कार्यातून स्वामींच्या आशीर्वादानं जेवढी विवाह झाली, एकही घटस्फोट, फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर कृपया या विभागाचं आपण सोनं करावं, लाभ घ्यावा. तर पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य संविधान घेऊन डॉक्टर लोक आलेले आहेत. त्यात विशेषतः कॅन्सर रुग्णांचा समावेश आहे. कॅन्सर 40 दिवसात बरा होण्याची सामर्थ्यशाली दवा इथे उपलब्ध आहे, ते त्यांनी दाखवावी. त्यात सप्तरंगी आहे, काढा आहे, सप्तरंगीचं मूळ आहे आणि कोरोनाचा सुद्धा दवा उपलब्ध आहे. कोरोना सदृश आजार, साथीचे उपद्रव होऊ नये म्हणून तोही दवा उपलब्ध आहे. कृपया कॅन्सरचे जे 3 प्रकार आहेत त्यात दुसरा जो प्रकार आहे तो घशाचा कॅन्सर. त्यासाठी रानभेंडी मधात घासून प्राशन केली तर 21 दिवसात घशाचे कॅन्सर ही वनस्पती बरा करते. तिसरा गाठीचा कॅन्सर आहे. त्यासाठी वेखंड गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून तो लेप गाठीला लावला किंवा पोटात गाठी असतील तर प्राशन केला, 100% 21 दिवसात गाठी नष्ट करण्याचं सामर्थ्य या वनस्पतीमध्ये आहे. म्हणून आपण कृपया या वनस्पत्यांचा गुणधर्म समजून घ्यावा. या व्यतिरिक्त अजून बरेच आजार आणि दवा इथे उपलब्ध आहे. जाणीवपूर्वक आपण या आयुर्वेद विभागाशी संवाद साधावा आणि अत्यंत सुलभ पद्धतीत आपण निरोगी बनावं हे कळकळीचं आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी
वास्तुतज्ञ, स्थापत्य तथा अभियंता प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय द्यावा. वास्तूचं वास्तूपण जपण्यासाठी यामध्ये काही महत्त्वाचे उपाय दिलेले आहेत. बऱ्याच घरांमध्ये आग्नेय दिशेला काळ्या रंगाचा कडप्पा दगड आहे आणि गेल्या 50 वर्षात आम्ही बघत आलो, जिथे जिथे पूर्व आग्नेयेला काळा कडप्पा आहे तिथे तिथे असाध्य आजारांनी जागा घेतलेली आहे. म्हणजे ज्या घरात कॅन्सर आहे तिथे समजून घ्यायचं आग्नेय आपली खराब आहे, तिथे पाण्याचा नळ तरी आहे किंवा काळा कडप्पा तरी आहे. कृपया तोडफोड न करता त्या काळ्या दगडाला पिवळा हिरवा रंग कुठला तरी पांढरा तरी तोडफोड न करता तुमच्या आरोग्यात अनिवार्य बदल होईल आणि या असाध्य आजारातून तुमची सुटका होईल. मग त्यावर उपाय दिलेले आहेत. तांब्याचा तार कसा लावावा, पिरॅमिड कसं लावावं, ती पट्टी कशी लावावी, आरसे कुठे लावावे, रंगसंगती घराची कशी असावी. ज्ञानदान 1 ते 4 या ग्रंथांनी जनसामान्यांपर्यंत हा संदेश पोचवलेला आहे. कृपया त्याचा लाभ घ्या. तर पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार, वकील आणि न्यायदेवता आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन केंद्र निर्मिती संदर्भात, कानून संदर्भात ते दिवसभरात संबंधितांना मार्गदर्शन करणार आहे. कृपया त्याचा आपण लाभ घ्यावा. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन सरकारपेक्षा आपल्याला चांगलं काम कसं करता येईल, म्हणून कामकाज कसं करावं. जसं छत्रपती राजांचं, शिवाजी राजांचं अष्टप्रधान सचिवालय होतं, तद्वत आपणाला अध्यात्मातून ग्राम अभियान हे विभाग जनसामान्यांपर्यंत पारदर्शक पद्धतीत कसं पोचवता येईल त्याला ग्राम अभियान म्हटलेलं आहे. म्हणून प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांच्यासोबत बचत गट प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी आणि देश विदेश अभियान प्रतिनिधींसमेत याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला लेखाजोखा मांडताना आकाशात काय स्थिती आहे आपण बघितलं. कालपासून महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस होतोय, वादळ होतंय. आपण त्या आधीच जर हे निशाण लावलं, ध्वज लावला, मोजून 3 मिनिटात वादळ थांबतं. मगाशी आपण लागोल आसरं त्यासाठीच घेतलं होतं. पाऊस पडत होता, तो थांबला. म्हणून आपण दिवसभराच्या फावल्या वेळात लांगुल आश्रम मारुतीचं जर वाचन केलं तर आकाश जे आच्छादित झालेलं आहे ते निरभ्र होईल. निवेदन आहे. त्यासोबत भूकंप शांती यंत्राचा समावेश आहे. भूतलावर जीवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून या भूकंप देवतेचा समावेश आहे. त्याचा आपण अवश्य वापर करावा हे कळकळीचं निवेदन आहे. तर शेवटचा आणि महत्त्वाचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती या देशातल्या आणि जगातल्या आमच्या माता भगिनींकडे सुपूर्द केलेला विभाग आहे. भारतात वर्षभरात येणारे सण, वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, खंडोबा, नवरात्र, वाढदिवस कसे करावेत, रांगोळ्या कोणत्या काढाव्यात, कशा काढाव्यात, देवघरात किती टाक कोणते नसावेत, कोणते असावेत, या साऱ्या बाबी भगिनींकडे सुपूर्द केलेलं आहे. न कळत त्या पौरोहित्य मराठी अस्मितेचं करतायत. चुकून एखाद्या कुटुंबामध्ये कोणी कुटुंबीय व्यसनी असते, मद्यपी, मांसाहारी, धूम्रपी असते, तर त्यासाठी सुद्धा अत्यंत जहाल उपाय व्यसनबंदीचे मराठी अस्मितेत दिलेले आहेत. संबंधित भगिनींनी लक्षपूर्वक या बाबी गेल्या गेल्या घरी कराव्यात. त्यातला पहिला मुद्दा आहे व्यसनाधीनता. आज बऱ्याच भगिनींनी आमच्याकडे लेखी प्रश्न विचारलेत. नामसप्ताह चालू आहेत तरी
खरं तर नाम सप्तात प्रश्न उत्तर होत नाही. तथापि माणुसकी शास्त्र पाळणं, ते नियमात बसवणं, या साऱ्या बाबी कराव्या लागतात. तथापि तुमच्या कुटुंबात हट्टी मुलं, तापट लोक, व्यसनी लोक, धूम्रपी, मद्यपी, मांसाहारी जे कोणी असतील त्यांच्यासाठी उपाय आहे रुद्रयंत्र. हे रुद्रयंत्र आहे ते दाखवा. त्यावर रुद्राक्षाची माळ अर्पण करावी आणि त्यावर पाण्याची गळती तथा अभिषेक करून महिम्न तथा रुद्र वाचून ते तीर्थ साचलेलं ताटात हट्टी, तापट, आजारी, 17 खोडी असणाऱ्या लोकांना जर ते गुपचूप दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे कुटुंबीय शाकाहारी निर्व्यसनी होतील. अजून काय मागावं यापेक्षा? देवाकडं काही मागायचं नसतं, देवाला द्यायचं असतं. ती आहे भक्ती. ते देतात ऊर्जा. म्हणून अमर्याद भक्ती आपण द्यायची असते आणि मर्यादित गोष्टी मागायच्या असतात. हे पहिलं आपण लक्षात ठेवा. म्हणून त्याचं नाव आहे रुद्रयंत्र. हे रुद्रयंत्र अति सामर्थ्यशाली आहे. वास्तूतले दोष निवारण्याचं सामर्थ्य रुद्र आणि श्रीयंत्रात आहे. दुसरा प्रश्न भगिनींनी आणि कुटुंबियांनी विचारलेला आहे, डोक्यावर वाढणारं कर्ज. उत्तर आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे. श्रीयंत्र म्हटलं की त्यावर कमळं व्हावी लागतात 108. तेवढी आपल्याजवळ नाही. उपाय आहे, कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी, त्याची केलेली माळ, त्याला कमळगड्डा म्हणतात. ती माळ श्रीयंत्राला अर्पण करावी. म्हणजे कमळं तुम्ही वाहिली. तर दुसऱ्या हातात विष्णूंना आवडणारी तुळशीची माळ आहे. या तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र याचं पठण चिंतन करावं. नंतर श्री सूक्त आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं. भगवान विष्णू नारायणांची सेवा परिपूर्ण होते. तर अशा पद्धतीनं आपण या सेवाभावी कृतीमध्ये लक्ष्मी आणि तिचे अनेक प्रकार आहेत. त्यात 8 लक्ष्म्या प्रमुख आहेत. त्यात पहिली लक्ष्मी आहे आरोग्य लक्ष्मी, धान्य लक्ष्मी, अर्थलक्ष्मी, वैभव लक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी. या साऱ्या लक्ष्मी प्राप्तींचे फलित त्याचं नाव आहे श्रीयंत्र. म्हणून हे श्रीयंत्राचे उपयोग आपण सुमारे 108 प्रकारानं करू शकतो. तुम्ही ते तिजोरीत ठेवू शकता, देवघरात ठेवू शकता, वाहनात ठेवू शकता, धान्यात ठेवू शकता, घराच्या 4 कोण्यांमध्ये ठेवू शकता, अनेक ठिकाणी बँकांमध्ये तिजोरीत, गंगाजलीत ठेवू शकता. या साऱ्या बाबी वैभव ऐश्वर्य वाढणारी लक्ष्मीचं कारक ते आहे. त्यावर खूप बोलता येईल, परंतु वेळेची बंधन आहे. म्हणून या साऱ्या बाबी आपण कृपया सहानुभूतीपूर्वक सर्वांना सांगताना एक आनंद होतोय. प्रतिपौर्णिमेला आमच्या भारतातल्या साऱ्या भगिनी स्वतः पौरोहित्य करतात, स्वतः सत्यनारायण करतात, यज्ञयाग स्वतः करतात. तथापि ज्यांना लक्ष्मी हवी आहे त्या भगिनी प्रतिपौर्णिमेला वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवतात. इथे मराठी 5 अध्यायाची पोथी आहे, तिचं पठण करतात, त्या शिऱ्याचा नैवेद्य दाखवतात. स्वतः सत्यनारायण केल्याचं श्रेय त्यांना मिळतं. इथे असणाऱ्या भगिनींपैकी ज्या प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात उंच करावेत. आज हात फार कमी उंच आलेले आहेत, म्हणजे भगिनी नव्या आहेत, त्यांच्या कानावर हे कोणी घातलेलं दिसत नाही. पण हात उंच करणाऱ्या भगिनींची आता जबाबदारी वाढलेली आहे. त्यांनी संबंधित भगिनींना हा उपाय सांगितला. सांगणाऱ्यांना 10% पुण्य मिळत असतं, त्यातलं 10% तुम्हाला मिळणार. म्हणून या पुण्याचे वाटेकरी कृपया आपण व्हावं, एवढंच कळकळीचं सांगणं आहे. आपण काही क्षणात वळणार आहोत पुढच्या विभागाकडे.
पुढचा विभाग आहे पालखी सोहळा. या नामसप्ताहामध्ये रोज दुपारी पालखी सोहळ्याला आपणाला सेवा करण्याला संधी मिळणार आहे. दुपारी 3 ते 4 ही वेळ पालखीची असेल आणि या पालखी सोहळ्यामध्ये 7 दिवस आपणाला हे सर्व दैनिक दिनचर्या सांभाळून पालखी सोहळासुद्धा आपल्याला यज्ञयाग करून करायचा आहे. प्रति गुरुवार रविवारी पालखी सोहळा 2दा होतो, एक आत्ता आणि दुपारी 3 ते 4. या पालखी सोहळ्याचं विशेष महत्त्व आहे की जे जे भाविक त्या पालखीत सहभागी होतात त्यांना स्वामी कुठल्याही समस्या होऊ देत नाही, निर्माण होऊ देत नाही, त्या समस्यांचं निवारण करतात. म्हणून भाग्यवंत लोक पालखी सोहळ्यात भाग घेतील आणि पालखी सोहळा संपत आला की ह्या दोघं पालख्या पलीकडच्या हिरव्या प्रांगणामध्ये उतरवल्या जातात. त्या ठिकाणी दर्शन सोहळ्याचा पहिला मान भगिनींच्या नशिबात आहे, दुसरा मान पुरुषांना आहे. म्हणून अधिक वेळ न घेता आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करणार आहोत आणि प्रार्थनेनं पालखी सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. पालखी सोहळा संपत आला की परत प्रार्थना होईल आणि प्रथम दर्शन सोहळ्यात भगिनी जातील, हिरव्या मंडपात तिकडे प्रस्थान करतील. तोपर्यंत पुरुष वर्ग दरबारात स्वामींच्या पादुकांवर नतमस्तक होऊन भगिनींचं झालं की पुरुष वर्ग पालखीकडे दर्शन सोहळ्यात प्रस्थान करतील, भाग घेतील. असा इथला रिवाज पद्धत आहे. स्वयंसेवक सेवेकरी भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी आपणाला वेळोवेळी नव्या भाविकांना मार्गदर्शन करतील, त्याची कृपया आपण नोंद घ्यावी. जे वृद्ध आहेत, अपंग आहेत, त्यांनी पलीकडे बसून हा सोहळा बघावा, हे कळकळीचं निवेदन. तेव्हा आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र इथे थांबू. श्री स्वामी समर्थ.